Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे आज एक असा टफ सब्जेक्ट आणि तो म्हणजे संहिता अध्ययन फर्स्ट. आता फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना सगळं नवीन असतं मित्रांनो. वात पित्त कफ त्यांचे दोष धातू मल या सर्व कन्सेप्ट्स हे तुम्हाला बेसिक्स आधी क्लिअर केलं पाहिजे. या सर्व गोष्टी एकदम नवीन असतात. जसं आता आपण पहिली दुसरीला ABCD जसं शिकतो त्याच पद्धतीनं हे आयुर्वेदाचे ABCD आहेत. तर त्याच्या अनुषंगानेच तुम्हाला हे सर्व गोष्टी करायच्या असतात. तर आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला संहिता अध्ययन फर्स्ट हे 100 मार्काचा पेपर असतो. आता हे 100 मार्काचा पेपरमध्ये तुम्हाला दोन बुक रेफर करावं लागतात. एक म्हणजे अष्टांग हृदय आणि दुसरे म्हणजे चरक संहिता. तर या अष्टांग हृदयमधून तुम्हाला सूत्रस्थानचे 1 ते 15 अध्याय येतं आणि चरक संहिताचे तुम्हाला 1 ते 12 अध्याय येतं सूत्रस्थानचे. तर तशा पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही 50 मार्क्स इकडं आणि इकडं 50 मार्क्स असे मिळून तुम्हाला 100 मार्क्सचा हा पेपर असतो. आणि हे नीट एकदम सोप्या रीतीने व्हिडिओद्वारे तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करेल. सांगायचं नवीन एवढंच सांगेल की नीट हे मी व्हिडिओ चॅप्टर वाईज टाकेल आणि ते चॅप्टर वाईज तुम्हाला बघायचं आहे. आणि काही डाऊट्स असतील काही PDFs असतील जे असेल ते आपल्या फर्स्ट इयरच्या ग्रुपवर मी टाकत जाईल. त्याच्यावर अपडेट देत राहील. ते जॉईन करून घ्या. त्याच्यानंतर दुसऱ्यांना पण सांगत जा. आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. या व्हिडिओमध्ये मी इन्सायसनचे पॉईंट वाईज कशा पद्धतीने करायचे त्याच्यामधले LQ कोणते चॅप्टर्स आहेत SQ कोणते चॅप्टर्स आहेत हे सांगितलेले आहेत. आता याच्यासाठी आपल्याला जसे आपल्याला समजा एखादी बुक जर बघायची असेल समजा आपण महाभारत बघितलं किंवा एखादा ग्रंथ वाचायचा असेल तर स्पेसिफिक ग्रंथ असतो. तशाच पद्धतीने आपल्याला संहिता अध्ययन हे करण्यासाठी आपल्याला एनसायसननं मस्ट नो पॉईंट्स डिझायरेबल टू नो पॉईंट्स आणि नाईस टू नो पॉईंट्स सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला मस्ट नो पॉईंट्स करायचे आहेत आणि डिझायरेबल टू नो पॉईंट्स तुम्हाला करायचे आहेत. नाईस टू नो पॉईंट्स हे सोडून द्यायचे. तशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व सांगितलेले आहेत. तर हे नीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण आता व्हिडिओ बघूया. हॅलो एव्हरीबडी. तर आज आपण बघणार आहे ते म्हणजे संहिता अध्ययन फर्स्ट. आता या संहिता अध्ययन फर्स्टमध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये एकच पेपर असतो आणि ते पण 100 मार्काचा असतो. एकच पेपर असून ते तुम्हाला 100 मार्काचा असतो आणि यामध्ये प्रॅक्टिकल घेतात. प्रॅक्टिकल नसतो. वायवा हे 75 मार्काचा असतो. इलेक्टिव्ज हे 10 मार्कासाठी असतात आणि इंटरनल असेसमेंट हे 15 मार्काचे असतात. म्हणजे हे टोटल मिळून 100 आणि असं टोटल हे तुम्हाला 200चा पेपर असतो. तर अशा पद्धतीने हा युनिव्हर्सिटीचा पेपर ते आणि वायवा ते घेतले जातात. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला संहिता अध्ययन फर्स्टसाठी 2 बुक रेफर करावं लागतात. एक म्हणजे अष्टांग हृदय आणि दुसरी म्हणजे चरक संहिता. तर आता अष्टांग हृदयमधले कोणते कोणते चॅप्टर्स आहेत आणि कोणते कसं डिवाईड केले ते आपण बघूया. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पहिले बेसिक्स क्लिअर केले पाहिजे की जसं की डेफिनेशन ऑफ अ संहिता त्यांचे टाईप. त्याच्यानंतर ब्रीफ इंट्रोडक्शन टू संहिता. त्याच्यानंतर खाली दिलेले त्यांनी की तंत्रयुक्ती त्यासोबतच तंत्रगुण आणि तंत्रदोषा. त्याच्यानंतर रचना शैली आणि भाषा शैली कशा असल्या पाहिजे या सर्व बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला वायवामध्ये विचारले जातात. तर हे नीट काळजीपूर्वक करायचं. आणि आता आपण वळूया आता नीट चॅप्टरकडे. आता हे जर बघितलं मित्रांनो तर अष्टांग हृदय संहिता सूत्रस्थान 1 ते 15 अध्याय हे तुम्हाला 50 मार्क्समध्ये डिवाईड केलेले आहेत. टोटल 1 ते 15 चॅप्टर्स हे 50 मार्क्समध्ये गेलेत. तर ते 15 चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहेत. तर त्याच्यामधला पहिला अष्टांग हृदय सूत्रस्थान फर्स्ट अध्याय आयुषकामी अध्याय म्हणून आहे. आता यामध्ये जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला अष्टांग हृदय परिचय. त्याच्यानंतर दोष धातू मल परिचय. त्यासोबतच अग्नी कोष्ठ स्वरूप रस वीर्य विपाक प्रभाव गुण परिचय या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या जातात आणि हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर चिकित्सा भेद देश आणि काल परिचय या सर्व फर्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला येतात. त्याच्यानंतर अष्टांग हृदय सूत्रस्थान सेकंडमध्ये जर बघितलं तर यामध्ये दिनचर्या अध्याय सांगितलेले आहेत. आता जसे प्राणी त्यांचे नित्य राहणीमान त्यांचं कधी उठायचं कधी झोपायचं ते त्यांना माहीत आहेत. तसंच मानवामध्ये कशा पद्धतीने मानवाने राहिले पाहिजे तसं आपल्याला या अष्टांग हृदय सूत्रस्थानमधून दिनचर्या अध्याय सांगितलेले आहेत. आता या नित्य राहणीमान राहिल्यावरच स्पेशली मुलांना मुली दिल्या जातात नाही तर मग अवघड असते. त्याच्यामुळं नीट राहणीमान सद्वृत्त पालन करूनच राहायचं. वैद्य आपण सद्वृत्त नीट राहावं लागते. त्या पद्धतीने तुम्हाला दिनचर्या अध्याय पालन करावं लागते.
असो, तर बघूया आपण आता यामध्ये तुम्हाला दिनचर्या, विहार, शुद्धी, नियम, धर्मपालन एवं सद्व्रत पालन सांगितलेलं, या सर्व गोष्टी यामध्ये येतात. त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर येते ते म्हणजे अष्टांग हृदय सूत्रस्थान थर्ड. आता याच्यामध्ये ऋतुचर्या अध्याय म्हणून आहे. आता याच्यामध्ये षड ऋतू सांगितलेले आहेत, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. या षड ऋतूंचे लक्षणं, आहार, विहार या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात ऋतुचर्याच्या अंतर्गत. ऋतुसंधी म्हणजे काय, या सर्व या कल्पना या अष्टांग हृदय थर्डमध्ये येतात. त्याच्यानंतर फोर्थ चॅप्टर येते ते म्हणजे रोगाणू उत्पादने अध्याय. आता याच्यामध्ये जर बघितले तर आधारणीय वेग आणि त्यांची चिकित्सा सांगितलेली आहेत. धारणीय वेग म्हणजे काय, शोधन, चिकित्सा, हित, आहार, विहार, सेवनकाल या सर्व गोष्टी या फोर्थ चॅप्टरमध्ये सांगितलेले आहेत. नंतर येते फिफ्थ चॅप्टर ते म्हणजे द्रव्य अद्रव्य विज्ञाने. आता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वर्ग सांगितलेले, जसे जलवर्ग, दुग्धवर्ग, इक्षुवर्ग, मधुवर्णन, त्याच्यानंतर तेल वर्ग, त्यासोबतच मूत्रवर्णन, असे त्यांनी वेगवेगळे टाईप्स सब पॉईंट सांगितलेले, तर ते नीट त्या चॅप्टर्समध्ये येतात. त्याच्यानंतर सिक्स्थ चॅप्टर येते ते म्हणजे अन्नस्वरूप विज्ञानी अध्याय. आता याच्यामध्ये जर बघितले तर तुम्हाला शुक, धान्य, अन्न, सामान्य हा वर्ग सांगितलेले, तर ते नीट काळजीपूर्वक करायचं. त्याच्यानंतर शिंबी, मास्य सामान्य, त्याच्यानंतर शाकेय सामान्य, त्याच्यानंतर फलेय सामान्य, अशा पद्धतीने ते गुण सांगितलेले, तर त्यानुसार तुम्हाला हे सर्व चॅप्टर्समध्ये मिळतात. त्याच्यानंतर सेवन्थ चॅप्टर येते ते म्हणजे अन्नरक्षा अध्याय. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला वैद्यशिती, त्याच्यानंतर 26 लक्षणं सांगितलेली आहेत, 26 परीक्षा सांगितलेली आहेत, 26 लक्षणं सांगितलेली आहेत. त्यासोबतच विरुद्ध आहार म्हणजे काय, सात्मीकरण कर्म कोणते, तर त्यासोबतच तुम्हाला आहारशान, आहार परिचय, आहारशान, त्याच्यानंतर या सर्व गोष्टी या चॅप्टर्समध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर हे नीट काळजीपूर्वक करायचे. त्याच्यानंतर 8th चॅप्टर येते ते म्हणजे मात्रा शेती येते. आता यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर आहार मात्रा, त्याच्यानंतर हीन मात्रा, अतिमात्रा, भोजन हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. याच्यावर एक येलं की विचारलेलं, तर ते नीट काळजीपूर्वक करायचं. त्याच्यानंतर आलसक विसूचिका हे पण इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळं हा 8वा धडा खूपच इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर 9th चॅप्टर सांगितलेले त्या 8व्या धड्यामध्ये टाईप्स ऑफ अजीर्ण, आलसक, विसूचिका जे सांगितलेले. त्याच्यानंतर भोजन सम्यक योग, त्यासोबतच कुक्षी विभाग सांगितलेले आहेत, कुक्षीचे किती विभाग असतात त्या पद्धतीने, अशा पद्धतीने हे 8th चॅप्टरमध्ये सांगितलेले आहेत. नंतर येते 9th चॅप्टर आणि ते म्हणजे द्रव्यादी विज्ञानीय अध्याय. आता याच्यामध्ये जर बघितले तर तुम्हाला येतो त्यामध्ये द्रव्य अद्रव्य पंचभौतिकम, पंचभौतिक द्रव्य कोणते आहेत त्या पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये येतात. प्रिन्सिपल्स ऑफ द्रव्य कोणते येतं, या सर्व गोष्टी या 9th चॅप्टरमध्ये येतात. आणि नंतर 10th चॅप्टर जर बघितलं तर रसभेदीय अध्याय. आता हे पण एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि ते नीट काळजीपूर्वक करावं लागतं मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्हाला षडरसाची उत्पत्ती, षडरस कोणते येतं, षडरस जर बघितले त्यांचे गुण, कर्म, अतियोग आणि अतिलक्षणं कशी येतं, मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू कशा आहे, 6 रस आहेत, त्यांचे लक्षणं कसे आहेत, हे फिक्स तुम्हाला येलं येते, तर हे नीट काळजीपूर्वक करायचं. त्याच्यानंतर 12th चॅप्टर जर बघितलं मित्रांनो तर ते आहे दोषादी विज्ञानी अध्याय. याच्यामध्ये दोष, धातू, मल, प्रकृती, विकृती, कर्म, दोष, धातू, मल, आश्रय, त्याच्यानंतर सामान्य चिकित्सा सिद्धांत आणि अग्नी, जनरल पॅथोफिजिओलॉजी फॉर ओरिजिन ऑफ डिसीज, अशा पद्धतीने हे सर्व चॅप्टर्स आहेत आणि हे सर्व इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. याच्यावर फिक्स हे 11th, 12th, 13th आणि 14th हे अष्टांग हृदयाचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि हे नीट काळजीपूर्वक करायचे आहेत. आणि अष्टांग हृदयाचा फर्स्ट आणि सेकंड टॉपिक हे सर्व टॉपिक तुम्हाला LQ येतात, नीट काळजीपूर्वक हे टॉपिक स्किप करायचे नाहीत. त्याच्यानंतर 13th म्हणजे 12th चॅप्टर जे आहे तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर दोषभेदीय अध्याय. आता त्याच्यामध्ये दोष आणि दोषांचे भेद सांगितलेले आहेत, दोषांचे चय, प्रकोप, प्रशम, कर्ण या अवस्था सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर त्रिविध कर्ण, 3 कर्ण कोणते येतं, त्रिविध रोग कोणते येतं, आहार परीक्षा भाव कोणते येतं हे सांगितलेले. तर हे त्रिविध रोग एकदा SQ आलेलं आहे आणि एकदा या चॅप्टरमधूनच एक LQ प्रश्न विचारलेले, तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्यानंतर 13th चॅप्टर येते दोष उपक्रमणीय अध्याय. आता यामध्ये जर बघितलं तर त्रिदोष उपक्रम हा एकदा LQ आलेला आहे. त्याच्यानंतर शुद्ध अशुद्ध चिकित्सा कोणत्या येतं, त्याच्यानंतर कन्सेप्ट्स ऑफ आर्म आणि औषध काल कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याच्यानंतर रिसर्च अपडेट ऑन लंघन,
फास्टिंग आणि ऑटोफेजी इंडक्शन या सर्व गोष्टी या 13 चॅप्टरमध्ये येतात. त्याच्यानंतर 14th चॅप्टर अष्टांग हृदयाचा ते म्हणजे द्विविध उपकरणे आणते. आता याच्यामध्ये तुम्हाला लंघन आणि ब्रहण थेरपी कशी आहे, शोधन आणि शमन थेरपी कशी आहे, चिकित्सा आपण कशा पद्धतीने करतो, अतिस्थौल्य आणि अतिकार्श यांची चिकित्सा कशा पद्धतीने करतो या 14th चॅप्टरमध्ये ते, आणि हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर 15th चॅप्टर आणि अष्टांग हृदयामधलं लास्ट शोधन आणि संग्रह, त्याच्यामध्ये ग्रुप्स ऑफ द्रव्य सांगितलेले आहेत. तर ते कोणते ग्रुप्स आहेत द्रव्याचे, त्याच्यानंतर ग्रुप्स ऑफ द्रव्य अकॉर्डिंग टू मेजर इन्ग्रेडियंट्स या सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हे अष्टांग हृदय सूत्रस्थान होतं आणि ते 50 मार्क्ससाठी होतं. आता वळूया आपण ते म्हणजे चरक संहिताकडे. आता चरक संहितेकडे जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला सूत्रस्थान अध्यायाचे 1 ते 12 अध्याय सांगितलेले आहेत स्टार्टिंगचे, आणि ते तुम्हाला 50 मार्क्ससाठी असे मिळून तुम्हाला 50 + 50 100 मार्क्ससाठी पेपर फर्स्ट येते. आता त्यांचे आपण पूर्ण डिटेलमध्ये एकदा बघूया. तर याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर सूत्रस्थान पहिला अध्याय जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दीर्घजीवितीय अध्याय आहे, आणि यामध्ये तुम्हाला आयुर्वेदा वातावरण सांगितलेले आहेत, आरोग्य चतुर्वर्ग सांगितलेले आहेत, त्रिसूत्र आयुर्वेदा हे एकदा SQ आलेले, नीट काळजीपूर्वक वाचायचं. त्याच्यानंतर षटपदार्थ कोणते आहेत, आयुष्य लक्षणं कोणते आहेत, या सर्व गोष्टी आहेत. आणि याच्यावर एक फिक्स LQ होतो, म्हणून हा चॅप्टर स्किप करायचा नाही, नीट काळजीपूर्वक करायचा पहिला चॅप्टर. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर सांगितलेले चरक सूत्रस्थान सेकंडमध्ये अपमार्ग तंडोलीय. आता हा दुसरा चॅप्टर आहे आणि याच्यावर SQ येतो शक्यतो. तर शिरोविरेचन द्रव्य कोणते येतं, वमन द्रव्य कोणते येतं, किंवा विरेचन द्रव्य कोणते येतं, आस्थापन द्रव्य कोणते येतं, त्याच्यानंतर यवागू किती प्रकारचे आहेत, अशा पद्धतीनं हा या चॅप्टरमध्ये सांगितलेले आहेत. नंतर थर्ड चॅप्टर येते ते म्हणजे चरक सूत्रस्थान थर्ड आरगवदीय अध्याय, आणि हा पण SQ येते. त्याच्यामध्ये द्वत्रिंशत चूर्ण प्रदेय आणि मेन इंडिकेशन्स सांगितलेले आहेत. तर ते थर्ड चॅप्टरमध्ये सांगितलेले. नंतर फोर्थ चॅप्टर येते ते म्हणजे षडविरेचन शतश्रुतीय अध्याय. आता याच्यामध्ये षडविरेचन आश्रय कोणते येतं, त्याच्यानंतर पंचकषाय योनी कोणत्या येतं, पंचविध कषाय कल्पना कोणत्या येतं, आणि पंचकषाय षटणी कसे येतं तेच पद्धतीने सांगितलेले. हे पंचविध कषाय कल्पना हमेशा येत राहते प्रश्न, तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला या चॅप्टरमधून करायचं आहे. त्याच्यानंतर 5th चॅप्टर येते ते म्हणजे मात्राशिती अध्याय. आता याच्यामध्ये मात्रावत आहार, नेचर ऑफ आहार, गुरु लघु आहार मात्रा घ्यायची. त्याच्यानंतर मात्रावत आहार फल कशा पद्धतीने करायला पाहिजे. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये पाणीपुरी, मोमोज, त्या पद्धतीने समोसे हे खातो, परंतु ते खायचे सोडून दिल्यानं आपल्याला नित्य सात्विक भोजन केलं पाहिजे असं आपल्याला चरकांनी सांगितलेले आहेत. आणि ते मात्रावत पाहिजे, अतिप्रमाणातही नाही आणि एकदम कमी पण नाहीत. त्याच्यामुळं कसे पद्धतीने आपण आहार सेवन केले पाहिजे हे या चॅप्टरमध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या चिकित्सा सांगितलेल्या आहेत, जसे अंजन, धूमपान, नस्य, त्याच्यानंतर दंतधावन, त्याच्यानंतर जिवारी लेखन, गंडूष, अभ्यंग, परिमार्जन, त्याच्यानंतर वस्त्रगंध माल्यादी धारण, त्याच्यानंतर शौचविधी आणि क्षौरकर्म, अशा पद्धतीने हे वेगवेगळे कर्म सांगितलेले आहेत आणि ते तुम्हाला नीट इम्पॉर्टंट करायचे. आता हे जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला याच्यावर पण LQ येण्याचे चान्सेस असतात, तर हे पण चॅप्टर तुम्हाला नीट काळजीपूर्वक करायचे. त्याच्यानंतर 6th चरक सूत्रस्थान 6thमधून जर अध्याय बघितला तर तस्यशितीय अध्याय. आता याच्यामध्ये तस्यशितीय म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ संवत्सर, म्हणजे आदानकाल आणि विसर्गकाल 2 काल होतात, ते नीट काळजीपूर्वक बघायचे. आता तुम्ही हेच काल जर बघितले तर हेच ऋतुचर्या म्हणून अष्टांग हृदयमध्ये पण केले होते तुम्हाला, आणि ते तुम्हाला नीट काळजीपूर्वक करायचे. तिथं पण वाचायचं आहे आणि इथं पण वाचायचं आहे. यामध्ये तुम्हाला चार्ट्स दिलेले तर ते नीट काळजीपूर्वक वाचायचे चरकमध्ये. तर याच्यामध्ये षडऋतू कोणते येतं ते त्यांचे क्लासिफिकेशन सांगितले आहेत आणि त्यांचे इम्पॉर्टंट श्लोक कोणते करायचे आहेत, कशा पद्धतीने करायचे आहेत हे या चॅप्टरमध्ये सांगितलेले आहेत. तर नीट त्यांचे 6 ऋतू, त्यांचे लक्षणं, आहार विहार हे या चॅप्टरमध्ये येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर 7 येते ते म्हणजे चरक सूत्रस्थान 7मधून नववेगधारणीय अध्याय. आता याच्यावर पण एक LQ येतो आणि हे नीट काळजीपूर्वक करायचं. ते म्हणजे अधारणीय धारणीय वेग कोणते येतं, व्यायाम
हे एकदा विचारलेलं आहे. हे नीट काळजीपूर्वक करायचा व्यायाम. त्याच्यानंतर अहित सेवन एवं देह प्रकृती, त्याच्यानंतर आगंतुज एवं प्रज्ञाप्रदिजन्य जे व्याधी आहेत, प्रज्ञापराधी जे व्याधी आहेत ते नीट काळजीपूर्वक करायचे आहेत. हे अशा पद्धतीने हे 7th चॅप्टर आहे. त्याच्यानंतर 8th चॅप्टर जर बघितलं तर इंद्रिय उपकरणीय अध्याय. आता यामध्ये तुम्हाला इंद्रिय, द्रव्य, अधिष्ठान आणि आरा बुद्धी यांचे मानस लक्षणं, त्याच्यानंतर एकत्व ऑफ मानस, त्याच्यानंतर सात्विकत्व, राजसत्व आणि तामसत्व अशा 3 सत्व सांगितलेले आहेत. त्यांचे नीट काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचे आहेत. अध्यात्म, द्रव्य, गुण संग्रह, त्याच्यानंतर प्रकृती, विकृती, हेतू, सद्वृत्त, अनुष्ठान, हेतू, चतुष्टय अशा पद्धतीने या सर्व गोष्टी या 8th चॅप्टरमध्ये येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट येते 9th चॅप्टर आणि ते म्हणजे खुड्डाक चतुष्पाद. आता हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, कारण की याच्यामध्ये हमेशा प्रश्न येत राहतात. तर कोणते प्रश्न येते त्याच्यामध्ये, तर चिकित्सा चतुष्पाद. चिकित्सा चतुष्पाद कोणते येतं, तर त्यामध्ये जर बघितले तर रोग, आरोग्य, लक्षणं कोणते येतं, तर चिकित्सा चतुष्पाद कोणते येतं, तर चिकित्सा चतुष्पादमध्ये वैद्य, द्रव्य, भेषज, परिचारक आणि आतुरगुण अशा पद्धतीने हे 4 पाद असतात. आणि वैद्याचे प्रधानत्व हे एक फिक्स SQ किंवा LQ हे 4 विचारले जातात. तर हे नीट तुम्हाला काळजीपूर्वक हा चॅप्टर करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते चरक सूत्रस्थान 10 मधला महाचतुष्पाद अध्याय. आता याच्यामध्ये जर बघितलं तर चतुष्पाद भेषजम सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर भेषज, त्याच्यानंतर अधिभेषज तुल्यत्व, प्राप्तिपदन सांगितलेले आहेत. भेषज, तुल्यत्व, प्रतिपादन तशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं. त्याच्यानंतर परीक्षा, कार्यन्यू, हिकुलास, भावने, त्याच्यानंतर चिकित्सा स्त्रोतम अशा पद्धतीने या चॅप्टरमध्ये तुम्हाला 10th चॅप्टरमध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर सुखसाध्य लक्षणं, कृच्छ साध्य लक्षणं, याप्य लक्षणं हे SQ म्हणून येते. तर नीट काळजीपूर्वक तुम्हाला करायचं, किंवा LQ पण सुद्धा या चॅप्टरमधून येऊ शकतो. तर हे नीट काळजीपूर्वक तुम्हाला करायचं. त्याच्यानंतर 11th चॅप्टर सांगितलेले तिसरसनीय अध्याय. तर याच्यामध्ये त्रिविध ईष्ण सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये परलोक ईष्ण, चतुर्विपाक परीक्षा कोणत्या येतं, तर 3 ईष्ण सांगितलेले ते हमेशा फिक्स येते. तर ते नीट तुम्हाला काळजीपूर्वक करायचे. त्याच्यानंतर त्रिविध बाळ सांगितलेले आहेत. आणि त्याच्यानंतर यामध्येच तुम्हाला अतियोग, हीनयोग आणि मिथ्ययोग ऑफ अर्थ, कर्म आणि काल सांगितलेले आहेत. त्रिविध रोग सांगितलेले आहेत. ट्रीटमेंट ऑफ मानस व्याधी सांगितलेले, त्रिविध मार्ग सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी या 11th चॅप्टरमध्ये येतात. त्याच्यानंतर 12th चॅप्टर जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये वात कलाकली अध्याय आहे. आता याच्यामध्ये वाताचे गुण, त्याच्यानंतर व्हेरियस आचार्यज ऑन वातदोष गुण कर्म सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर वायू प्रकोप प्रश्न कारण सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर वातदोष क्लिनिकल ॲप्लिकेशन सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर कुपित पित्त कर्म सांगितले आहेत. अशा पद्धतीनं या सर्व गोष्टी या 12th चॅप्टरमध्ये येतात. त्याच्यानंतर 3rd अशा पद्धतीने हे सर्व अष्टांगहृदय आणि सूत्रस्थान, अष्टांगहृदय, सूत्रस्थान आणि चरक संहिता या दोन्ही गोष्टींचे तुम्हाला मी सगळे डिटेलमध्ये कोणते चॅप्टर्स आहेत आणि कोणत्या चॅप्टर्समधले कोणते पॉईंट आहेत ते सांगितले आहेत. आता यांचे मेन जर खजिना जर बघितलं मित्रांनो तर हे खजिना तुम्हाला खाली स्लाईड करून, तर आता यांचं जर मेन खजिना जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला हे क्वेश्चन पेपरची ब्ल्यू प्रिंट आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला जो असतो तो म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असते आणि ते टोटल तुम्हाला 20 क्वेश्चन्स असतात. तर हे तुम्हाला टोटल 20 क्वेश्चन्स कोणते येतं तर हे टॉपिक नंबर वाईज असतात आणि हे टोटल तुम्हाला 20 सेक्शन ए म्हणून 20 MCQ येतात. त्याच्यानंतर दुसरा सेक्शन असते सेक्शन बी, शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. तर तुम्हाला या शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन्स असतात आणि हे तुम्हाला या सर्व टॉपिक वाईज तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर पहिला SQ कोणत्या चॅप्टर्सवर येऊ शकते, त्याच्यानंतर दुसरं SQ कोणत्या चॅप्टर्सवर येणार, तिसरं SQ कोणत्या चॅप्टरवर येणार, चौथं SQ कोणत्या चॅप्टरवर येणार, 5वा 6वा अशा पद्धतीने 7वा आणि 8वा. परंतु तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, यामधले 7 SQ हे मस्ट नो असणार आणि एक SQ हे डिझायरेबल टू नो असणार. तर
हे एक SQ जे आहे ते डिझायरेबल टू नोचा राहील आणि 7 SQ तुम्हाला मस्ट नोचं राहील. हे एक फक्त तुम्हाला SQ लक्षात ठेवायचं. आणि LQ जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला LQ हे 4 क्वेश्चन्स असतात आणि हे 4ही क्वेश्चन्स तुम्हाला मस्ट नो असतात. NCISMने जे आपल्याला पॉईंट वाईज सांगितलेले आहेत त्या पॉईंट वाईजनुसार तुम्हाला 4 LQ मस्ट नो असतात. तर आता आपलं पहिलं LQ जर बघितलं मित्रांनो तर हे अष्टांग हृदय फर्स्ट चॅप्टर आणि चरक सूत्रस्थान फर्स्ट, त्याच्यानंतर चरक सूत्रस्थान 9 किंवा चरक सूत्रस्थानमधला 10वा चॅप्टर, अशा पद्धतीने हा पहिला या चॅप्टर्सपैकी पहिला LQ येते. त्याच्यानंतर दुसरा LQ अष्टांग हृदयमधला दुसरा चॅप्टर किंवा अष्टांग हृदयमधला तिसरा चॅप्टर किंवा चरक सूत्रस्थानमधलं 5वा चॅप्टर किंवा चरक सूत्रस्थानमधला 6वा चॅप्टर, यापैकी तुम्हाला हे दुसरा LQ येते. त्याच्यानंतर तिसरा LQ तुम्हाला हे अष्टांग हृदय 11वा किंवा अष्टांग हृदय 12वा किंवा चरक सूत्रस्थान 13वा किंवा चरक सूत्रस्थान 14वा किंवा चरक सूत्रस्थान 12वा, अशा पद्धतीने हा थर्ड LQ येते. त्याच्यानंतर चौथा LQ जर बघितलं तर अष्टांग हृदय 8वा किंवा अष्टांग हृदय 9वा, त्याच्यानंतर अष्टांग हृदय 10वा आणि चरक सूत्रस्थान 11वा किंवा चरक सूत्रस्थान अष्टांग हृदय सूत्रस्थान चॅप्टर 4 किंवा चरक सूत्रस्थान 7वा, या टॉपिकमधून हा चौथा LQ येते. अशा पद्धतीने हे नीट काळजीपूर्वक करायचे. आता तुम्हाला इथं वरती जर स्लाईड केलं तर यावर तुम्हाला कोणत्या चॅप्टर, आता वरी जर तुम्ही स्लाईड केलं तर तुम्हाला कोणत्या चॅप्टर्सवर MCQ, SAQ आणि LQ येतात, या सर्व तुम्हाला हे चार्ट वाईज सांगितलेले आहेत. तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला ब्ल्यू प्रिंट झेरॉक्स करून घ्यायचे आणि ते तुमचं अभ्यास करण्याआधी ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं डिफरंट म्हणजे जे चॅप्टर्स आहेत त्यावर LQ कोणते येतं, कोणत्या चॅप्टर्सवर राहतं, SAQ कोणत्या चॅप्टर्सवर राहतं, ते नीट काळजीपूर्वक बघायचं. जसं की आता हे 7वा धडा, आता हे 7व्या धड्यामध्ये LQ नाही आहे, परंतु 8वा मातृशीते अध्यायामध्ये जर बघितलं तर याच्यावर LQ आहे आणि SAQ पण आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व चॅप्टर्स करायचे. चरक संहिता, तर चरक संहितामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये पहिल्या चॅप्टरवर LQ आहे, त्याच्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा याच्यावर LQ नाही येतं. त्याच्यानंतर 5व्या चॅप्टरवर तुम्हाला SAQ आहे, LQ पण आहे आणि SAQ पण आहे. त्याच्यानंतर चरक सूत्रस्थानच्या 6व्या चॅप्टरवर पण तुम्हाला LQ आहे, 7व्यावर पण आहे आणि 8व्या पण आहे आणि 9वा सर्वात इम्पॉर्टंट आहे, ती नीट काळजीपूर्वक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे तुम्हाला चॅप्टर्स दिलेले आहेत आणि त्यांचे SAQ आणि LQ कोणते आहेत करायचे आहेत, या सर्व गोष्टी या संहिता अध्ययन फर्स्टमध्ये येतात. तर यामध्ये घाबरायचं काम नाही मित्रांनो. एकदम सोप्या पद्धतीने अष्टांग हृदयाचे 15 चॅप्टर्स आणि चरक संहिताचे 12th चॅप्टर करायचे आहेत. ते कोणते चॅप्टर्स आहेत ते मी व्हिडिओमधून तुम्हाला एक्सप्लेन केलंच जाईल. त्याच्यानंतर आय होप की तुम्हाला ही जी मी ब्ल्यू प्रिंट सांगितलेली आहे ती नीट काळजीपूर्वक समजलेली असेल, तुमच्या मनापर्यंत पोहोचली असेल, तर ते नीट एकदा काळजीपूर्वक बघा. आता आपण यासमोर बघूया. तर आता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल आणि एकदम तुमच्या मनापर्यंत पोहोचलेला असेल. हे बघा मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीनं मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला NCISM पॉईंट वाईज सांगितलेले आहेत आणि यांचे चॅप्टर वाईजच मी व्हिडिओ लेक्चर्स टाकणार आहेत. तर त्यांचे नीट काळजीपूर्वक तुम्ही व्हिडिओ बघायचे आणि नोट्स काढायचे. त्याच्यानंतर मी तर नोट्स प्रोव्हाइड करणारच आहेत, त्याचं तुम्ही काही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ओके, तर तुम्हाला नीट काळजीपूर्वक व्हिडिओ बघून पुस्तक रेफर करून नंतर मग नोट्स रेफर करायचे. अशा पद्धतीने तुमच्यासमोर हे करायचं आणि टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. एकदम सोपा कन्सेप्ट्स आहेत याच्यामध्ये. तर नीट काळजीपूर्वक मी तुम्हाला कन्सेप्ट्स दूर करण्याचा प्रयत्न करेल. तर काही अडचण असल्यास ग्रुपमध्ये मला मेसेज करू शकता. त्याच्यानंतर काही समजा PDF वगैरे हवे असल्यास ते पण तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल. त्याच्यानंतर या व्हिडिओ जर समजा तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना पण सांगा. थँक्यू व्हेरी मच.